चिपळूण तालुक्यात आमेली गायकवाडीतील हनुमंत जयंतीला 100 वर्ष पूर्ण। 100 वर्षात पूर्वजांनी केलेल्या हनुमंत मंदिरासह दिलेल्या योगदानाची केलेली आठवण। शतक महोत्सवी वर्ष निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 22 एप्रिल 2024 सकाळी 7 वाजता कालेश्वरी हनुमान हनुमंत आणि महादेव या ग्रामदेवतेची सजलेली पालखी गावकर श्री भिकू काळू गायकर यांच्या राहत्या घरापासून ग्रामदेवतेच्या मंदिरापर्यंत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। शोभायात्रेत वाडीतील सर्व महिला पुरुष लहान थोर भाविक ढोल ताशाच्या गजरात हनुमंताच्या नामाचा गजर करत होते। विशेष महिला वर्गाने पारंपरिक पद्धतीने फुगड्या घालून आपला आनंद व्यक्त केला। ग्रामदेवतेच्या मंदिरात होम हवन श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली। आलेल्या सर्व भाविकांसाठी गावातील दानशूर व्यक्तींनी महाप्रसादाचे आयोजन केले होते। संध्याकाळी हरिनाम सप्ताहासाठी गावातील तसेच मुंबईतील साखरमानी तल्लीन झाले होते। रात्रीचा महाप्रसाद झाल्यावर गावातील तरुण मंडळीने आधुनिक पालखी नृत्य सादर करून सर्व भाविकांची मने जिंकली। रात्री उशिरापर्यंत तरुणांसाठी डीजे संगीतात सर्व भाविकांनी सामील होऊन आपला आनंद व्यक्त केला। 23 एप्रिल रोजी सकाळी पहाटे 5:15 वाजता काकड आरती करण्यात आली। त्यानंतर आपल्या लाडक्या हनुमंत देवतेचा जन्मकाळ अनुभवला। दुपारी 12 वाजता सत्कार समारंभाच्या वेळी आपल्या पूर्वजांनी केलेल्या कामांसाठी ग्रामस्थांनी कौतुक केले। मंदिर हे गावाचे एकतेचे प्रतीक मानले जाते, म्हणून पूर्वजांचे कार्य असंच चालू राहावं या योगदानासाठी मुंबई कमिटी तसेच ग्राम कमिटी यांनी गावातील ज्येष्ठ तरुण पिढीचे श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले। दुपारी महाप्रसादाच्या आयोजनासाठी तरुण मंडळी आपले योगदान देत होती। गावातील तसेच चिपळूण तालुक्यातील भाविकांनी मंदिराला भेट देऊन देणग्या दिल्या। अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करून मुंबई कमिटी तसेच ग्राम कमिटी रात्री हनुमंत जयंतीचा कार्यक्रमाचा समारोप केला। लोकनिर्माण न्यूज करिता संतोष गायकर, चिपळूण।